नमस्कार, मी हर्षदाच रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण रवा आणि बिस्किटचा केक बनवणार आहोत. अगदी सोपा हा केक आहे. आपल्या घरात ज्या वस्तू अवेलेबल राहतात त्याच वस्तूने आपण हा केक बनवणार आहोत. अगदी सहजपणे बनून जातो हा केक. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी 2 ओरिओची बिस्किट घेतलेले आहेत. बिस्किटमधली जी क्रीम राहते ती आपल्याला काढून घ्यायची आहे चाकूने. हे बघा, अशा प्रकारे अगदी सहजपणे ती निघून जाता. बघू शकता, मी इथे सर्व क्रीम काढून घेतलेले. एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि जे आपले बिस्किट आहेत त्यात टाकून देऊ आपण आणि मिक्सरमधून बारीक करून घेऊ. हे बघा, आपल्याला अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे. मी इथे एक वाटी घेतली आहे, त्यात ते सगळं काढून घेते आणि त्याच भांड्यात आपल्याला 1 वाटी रवा घालायचा आहे आणि इथे प्रमाण सगळं बरोबर घ्यायचं आणि 1 वाटी दही घालते मी त्यात. तसेच 1 वाटी दूध पण घालते मी त्यात. जे बिस्किट आपण बारीक करून घेतलेले ते पण त्यात मी टाकून देते आणि त्यातच मी तेलसुद्धा टाकते. तुम्ही तेलाच्या ऐवजी बटरसुद्धा त्यात टाकू शकता आणि अर्धी वाटी साखर पण मी इथे टाकते. आपल्याला थोडीशी साखर यूज करायची कारण बिस्किटमध्ये ऑलरेडी साखर राहते. हे सगळं मिक्सरमधून परत एकदा आपण फिरून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला बॅटर हवं आहे. इथे बघू शकता किती स्मूथ बॅटर आपला तयार झालेलं आहे. इथे मी एक भांडं घेतले, त्यात ते बॅटर काढून घेते आणि 20 ते 25 मिनिट हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे. हे बघा, 20 ते 25 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही थोडंसं जाडसरपणा आलेलं आहे. त्यातच मी विनोसुद्धा टाकते किंवा तुम्ही खायचं सोडा जरी यात टाकलं तरी काही हरकत नाही. मी परत एकदा सगळं मिक्स करून घेते आणि इकडे मी केकचं भांडं घेतलेलं आहे. इथे मी साधं पेपर घेतलेला आहे घरचा. तुम्ही बटर पेपर पण यूज करू शकता किंवा थोडंसं खाली मैदा टाकू शकता आणि हे जे बॅटर आहे आपल्याला त्यात टाकून द्यायचं आहे सगळं आणि थोडंसं टॅप करून घ्यायचं म्हणजे ते बबल्स आपले निघून जातील. इकडे कुकर घेतला आहे मी, त्यात खाली मी मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि 1 वाटी आपल्याला ठेवायची आहे आणि जो आपला बॅटर आहे ते पण त्यात ठेवून द्यायचं आहे आणि त्याचं झाकण लावून 30 ते 35 मिनिट आपल्याला बेक करून घ्यायचं आहे. मी इथे कुकरची रिंग आणि शिट्टी दोन्हीसुद्धा मी काढून घेतलेले आहेत. हे बघा, आपला केक बेक झालेला आहे. वरती जे क्रॅचेस पडलेले आहेत त्यात घाबरण्यासारखं काहीच नाही. ते जास्त बेक झाल्यानंतर अशा प्रकारे होतं ते. चला तर मग आपण डेकोरेशन करून घेऊ. इथे मी एक प्लेट घेतलेली आहे. तो केक आपला प्लेटमध्ये काढून घेऊ. बघू शकता तुम्ही अगदी सहजपणे तो केक आपला निघून जातो. बघू शकता किती भारी असा केक आपला बनवून तयार आहे. एकदम लुसलुशीत जाळीदार केक बनून तयार आहे आपला. आपण डेकोरेशन करून घेऊ थोडंसं. तुम्ही तसंही खाऊ शकता, पण थोडंसं डेकोरेशन केलं तर अजून भारी वाटेल आपला केक. मी इथे कॅडबरी मेल्ट करून घेतलेली आहे. तुम्ही कोणती पण कॅडबरी घेऊ शकता. मी इथे तुटी फ्रुटी टाकते वरतून डेकोरेशनसाठी आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स पण आपण टाकूया वरतून. बघू शकता तुम्ही आपला केक किती भारी झालेला आहे. मी तुम्हाला इथे कट करून दाखवते. हे बघा, एकदा नक्की करून बघा. अशा प्रकारे एकदम सोपी रेसिपी आहे. हे बघू शकता किती स्पंजी असा केक झालेला आहे आपला. हे बघा, आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.